सातत्यानं असं म्हटलं जातं की उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला अगोदर मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला आणि नंतर म्हटलं गेलं की शरद पवारांनी सांगितलं की उद्धव साहेब तुम्ही जर धुरा हातात घेतली नाही तर हे राज्य चालवणं कठीण होईल. त्याच्यात वस्तुस्थिती काय? हे बघा, होता की नाही? मला त्या भूतकाळामध्ये जायची इच्छाही नाही. आम्ही एकच सांगतो, जेव्हा बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवून जेव्हा काँग्रेस आणि महाविकास आघाडी स्थापन झाली त्याच वेळेपासून खऱ्या अर्थाने आमदार नाराज होते आणि शिवसेनेचं खच्चीकरण होत होतं. म्हणजे बाळासाहेब म्हणायचे माझी काँग्रेस होऊ देणार नाही. त्याच काँग्रेसच्या बरोबर सरकार स्थापन केल्यानंतर त्या ठिकाणी ही सुरुवात झाली होती आणि म्हणून आता ते पार पुलाखालून खूप पाणी वाहून गेलेलं आहे आणि मी मुख्यमंत्री झालो 2.5 वर्षामध्ये खूप काम केलं याचं समाधान आहे. मला आनंद आहे. शिवसेनेमध्ये इतके कार्यकर्ते पदाधिकारी शरद पवार यांच्यावर पण सातत्यानं खापर फोडलं जातं याचं की शरद पवारांनी हे शब्द दिला त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करता आलं नाही. अरे बाबा, हे कोण बोलताय त्यांना विचारा ना. मला मी काय सांगणार त्याच्यामध्ये. बालेकिल्ला कुठला? मी 2.5 वर्ष काम केलं याचा आनंद आहे मला. तुम्ही बालेकिल्ला काही खासदार प्रवेश करणार अशी खूप चर्चा आहे. केव्हा प्रवेश करणार आहे? हे सगळं तुमच्या मीडियावरच सगळं सुरू आहे. कुठं काही म्हणजे अशी राजकीय चर्चा नाही, काही नाही. आणि तुम्हीच सगळ्या या रोज हा येणार, तो जाणार, तो येणार. तुम्ही चांगले प्रकल्प दाखवा ना महाराष्ट्रातले, ज्याच्यात फायदा आहे लोकांना. की अटल सेतू दाखवा, कोस्टल हायवे दाखवा, मेट्रो दाखवा, समृद्धी महामार्ग दाखवा, मिसिंग लिंक दाखवा. काय काम चालू आहे? कुठलाही सर बालेकिल्ला नाही, फक्त टेकड्या. बालेकिल्ला सर तुमचा कुठलाही नाही, तुम्ही पैशांनी बालेकिल्ले उभं केले. अरे कोणाच्या बद्दल? अरे मला कोणाच्या बद्दल विचारतो? तुमचे प्रश्न संपले का सगळे? धन्यवाद. चला, ओके.